मागचा पाठ आपण जिथं थांबवला होता. आता तिथून पुढचा प्रवास आम्ही या पाठमध्ये दाखवू. फक्त कंटिन्यू बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्ही आता गोकुळला पोचलोय. हालत टाईट आहे. चहा घेणार का तुम्ही? हो पण आता तिकडं जायचं आहे. टाईम संपून जाईल. हे पूर्ण ट्रॅफिक जाम येते. गाडीपेक्षी आम्ही तिकडे सोडून दिली. इकडे फिरतो हे बघ किती दूरपर्यंत. तिथून आता अर्धा 1 किलोमीटर पायी जाणे आम्हाला. गेलो मग दाखवतो. यमुनाची आरती भेटली तर भेटली. चहा घ्यायला थांबलोय. रिकाम धंदे उरले. हा रड्डे ना वापे हे तर मी जाऊ मी तळत थांबणार आहे. हे तर काय करणार मी तळून पाहतो मी पॉपकॉर्न. उडल रे त्याच्यावर. आलो जोरात. अरे ती वाळू पडली पाहिजे त्याच्यावर तेव्हा ती उडल. दुकान का खेळ्या ना पॉपकॉर्न गरम गरम. हे नॉर्मल पॉपकॉर्न आहे का कॅरेमल पॉपकॉर्न आहे? नॉर्मल पॉपकॉर्नवर तुम्हाला 5 ते 12% GST लागेल. आणि हे कॅरेमल आहे का? कॅरेमल वर भाऊ 18%. थँक्यू निर्मला ताई धन्यवाद. तुम्ही आमच्या आयुष्याचे जे पॉपकॉर्न केले आयुष्याला जे तुम्ही आमच्या निर्मला ताई. जय निर्मला ताई. ए मोगॅम्बो या तुमचं वापस आम्हाला नाही भरणार. हिरम पार्क करा नंतर. हिरण पार्क इथं खाऊ घाल थोडं जमा झाले. खाऊ घाल. हात ठेवते चावत नाही. एकीला चालले रे ते हे ना बेगून पुरे दर. चलो रेतीचा प्रवेशद्वार आहे इथं. 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत बंद राहते. इथं मंदिराचं भरपूर आहे एंट्रन्स. आरती इथं महाराज जाता येत आहे. आशीर्वाद घेऊन जय राधे. भजन चालू आहे. इथे यांना परिक्रमा घालायची आता. बाबाजी बसले इथं तर नेमकं हात जोडायला पाहिजे. यांचं भजन झाल्यावर हे गेट खोलणार ते कर्टन खोलून. जा रहे महाराज रेती तर अजून पाहायला लागते. मस्त फुल एन्व्हायरमेंट तयार करून रमण रेती इथे. इथं लेडीज डायरेक्ट अंगावर रेती घेतो आंघोळ केला. रमण रेती सगळं ते ठेवलं आपले पोरं इकडे गेले ते आपला माणूस बी ठेवला रेती. दोघं खेळतात. बाबाजी काय करू लागले आम्ही आपलं काय असतं हृदय असं काबर करता? ही रमण रेती भगवान श्रीकृष्ण बालपणात खूप माती खेळायचे आणि खायचे बी. यमुनेच्या दाटाने गाई वासरू चारायला यायचे त्यावेळेस माती खेळायचे माती खायचे. तर त्यावेळेस पासूनच या मातीला मग रमण रेती नावाने ओळखले जातं. आणि त्यांची एक आठवण म्हणून इथे गार्डन बनवलंय. इथून लोक रेती घेऊन जातात एक पावन रेती म्हणून. आणि त्यासोबत इथं आनंद घेतात रेती खेळून. लोक तुम्ही बघू शकता एकदम आनंदात. इकडे डोंगर काढताय लोक. इकडे शाळेतली सहल आलेली पोरं एकदम फुल एन्जॉय करू राहिली. त्या दिवसाने पोरं गोल 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 नरम ते एकदम भारी वाटतंय. लोक वर खेळतात. परिक्रमा चालू आहे का
मग दर्शन करून इथं डायरेक्ट आता ब्रह्मांड घाटला आलो. ब्रह्मांड घाट चिंता हरण घाट 1.5 किलोमीटर आहे. ब्रह्मांड घाट जवळ आहे. गाय दिसलेली आणि हो मैया चालला आता पुढे पुढं थोडा खालीवर झाला त्याच्यामुळे आम्ही अविस्मरणीय माहोल मिस केला आहे. तिथं तुम्हाला काय दिसतंय की नाही आम्ही घाटात मंदिर आहे. दिसलं तर पाहिजे दिसतं नाही बघ आरती चालू आहे. यमुना रिव्हर ब्रह्मांड घाट पलीकडे साईडला जेवढं दिसतंय तेवढं दिवे सोडले म्हणजे लेडीज सोडते ते कावर सोडते आपल्याला. ब्रह्मांड घाटला यमुनेसमोर आणि इथं त्या यमुनेत ते एवढं फेस वाहतोय काय मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होईना आता. दाखव त्यांना जरा म्हणजे मोदी गव्हर्नमेंट हे करतं ते करतं काय ते खतरनाक मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे आणि हे देशाच्या हेतूने खूप मुख्य नदी आहे. आणि यमुना हिंदू धर्माचा लय आस्थेचा विषय. कुठंतरी वाईट वाटतं की जेवढं आधुनिकतेकडे आपण वळत जातोय तेवढेच आपण नैसर्गिक संपत्तींचा खूप नासधूस करतोय. म्हणजे नुसतं ते दिवा आज माल उद्या बसावं आपल्याला त्रास देणार या गोष्टी. तर त्यावर स्टेट गव्हर्नमेंट तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी मिळून आणि एक जनरल पब्लिक अवेअरनेसच्या अनेक मोहिमा राबवून यात काहीतरी जागरूकता आणणं खूप गरजेचं आहे. आम्ही या गोष्टीसाठी खूप लहान आहे पण आम्ही मतदान करतो म्हणल्यावर आम्हाला बोलण्याचं हक्क आहे. आम्ही बोलू शकतो आणि आम्ही बोलणार. म्हणजे नुसतं दिगाव माल फसाव धंदा करून काही उपयोग नाही. तर एवढा मोठा टुरिझम पॉईंट आणि अशी दशा जर होत असेल आपल्या एका शास्त्रात नमूद असलेल्या एवढ्या पवित्र नदीचे ज्या नदीच्या दऱ्याखोऱ्यात भगवान श्रीकृष्णाचं बालपण गेलं त्या नदीची जर अशी दुर्दशा आहे आज. खऱ्या अर्थाने जर कलियुगात कोणी राक्षस आहे तर तो मनुष्यच आहे. मनुष्याच्या ज्या वर्तणुकी आहे त्या वर्तणुकीतून आपण ज्या काय म्हणतो ना राक्षसी वृत्तीच्या गोष्टी आपण ज्या करतोय त्याचं हे समोर आपल्याला एक उदाहरण बघायला भेटतंय. सगळ्या गोष्टीला आपण आळा घालू शकत नाही पण आपण याच्यात घाण नाही टाकावं. त्याच्यानंतर बस एवढी इच्छा व्यक्त करायची. आपण मी टाकावं कोण टाकू बी देऊ नये. चालेल मित्रांनो. सारे क्लिअर कट दिसतंय जसं आपण आर्टिक रिजन मध्ये आणि हा आईस नाही मेन म्हणजे नाही तर तुम्ही फॉर्म मध्ये येऊन म्हणता नाही आईस आहे इंडस्ट्रियल वेस्ट त्याच्याकडून बनलेला फेस. पुढं तितके मोठे गेले आणि एका जणांनी योगी गव्हर्नमेंटवर केस एका जणाने आम्हाला आज सांगितलं की भाऊ आग्र्याजवळ इतकं जमा होतं आणि खतरनाक तर अरे खाद्य नाही म्हणते. ब्रह्मांड घाटला आलोय आम्ही आणि सुमित थोडंसं तुम्हाला यमुना नदी एक्सप्लोर करतोय. यमुनेच्या तटावर चाललोय आम्ही. हे बघा किती घाण करून ठेवली यमुनेच्या तीरावर. वाव छानस टेक्स्चर बनवलंय. बट हे बघा प्रदूषण हे बघून कुठेतरी मनाला दुःख होतं. काय करा इथे एक मला क्लीनअप ड्राईव्ह ठेवावं लागणार आहे लवकरच. आमचे प्लेयर आता सेटअप लावत आहे. इथं लाईटिंग बिटिंग नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतःच्या हाताने लाईटिंग लावतोय. ब्रो प्लीज उभं राह मध्ये. अरे मध्ये उभं राह ना. बस राहू दे ना दादा कॅमेरा. अरे उभा राह ना रे.
मी पण हा मग तू बरा हे मस्त सेटअप लावला आहे आम्ही. इकडं लाईट नाही पण आम्ही इंडिया इज नॉट फॉर बिग. राहून इकडं जेव्हा श्रीकृष्ण भगवानला आणलं तेव्हा इथं नंदन मामांनी संगोपन केलेले. तिथे नंदन मामांचं घर आहे. पहिले इथं सांगतं का नंदन मामाचं घर म्हणून येतं. आता ट्रस्टमध्ये कन्वर्ट केलं म्हणे नंदन मामाचं घर म्हणून. इथूनच बघा भगवान श्रीकृष्णांच्या जे जुनं घर होतं नंदबाबा यांचं, तर त्या घराची फक्त एकच पायरी उरलेली आहे. शिस्त शिस्ताने शाबूत केलेली. त्या पायरीवर एक आश्वस्त होऊन तुम्हाला जी काही मनोकामना मागायची ती मनोकामना मागायची आणि पुढील 5 वर्षात तिच्या पूर्तीनंतर तुम्हाला जी पण तुमच्या साईडने काही भेट वगैरे देवधर्म करायचं. हां तुम्ही या ट्रस्टला अर्पण करू शकता. दान धर्म करायचं. खूप पावन आणि खूप बाहेर लोक इव्हन फॉरेनर सुद्धा येतात विषपूर्तीसाठी. भगवान श्रीकृष्णांचा पाळणा कसा तसाच आहे बघा. लहानपणीचा पाळणा हा तो ओरिजिनल. हे त्यांचं ओरिजिनल घर आहे. इथंच ते लहानचे मोठे झाले. नंदन घर आनंद